अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या भायखळा तालुकाध्यक्षावर अज्ञातांनी हल्ला केलाय। या हल्ल्यामध्ये सचिन कुर्मी यांचा मृत्यू झालाय। भायखळा परिसरातल्या म्हाडा कॉलनीच्या मागच्या परिसरात हा हल्ला करण्यात आला। अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली। भायखळ्यातल्या म्हाडा कॉलनीच्या मागे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांवर हल्ला करण्यात आला। धारदार शस्त्राने वार करून त्यांच्यावर हल्ला झाला, ज्यात त्यांचा मृत्यू झालाय। सचिन कुर्मी असं त्यांचं नाव आहे। भायखळा तालुकाध्यक्ष होते ते आणि अज्ञातांनी त्यांच्यावर वार करून धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केलेली आहे, ज्याच्यात त्यांचा मृत्यू झालाय। सचिन कुर्मी असं या पदाधिकाऱ्याचं नाव आहे। प्रतिनिधी रिद्धेश हातीम यांच्याकडून आपण या संदर्भातले आणखी काही तपशील घेणार आहोत। रिद्धेश, कुठल्या कारणामुळे हा सगळा हल्ला झाला हे समजू शकलं का? नक्कीच आपण पाहिलं काल रात्री उशिरा मुंबईतील भायखळा परिसरामध्ये जो या परिसरातील जो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा तालुका अध्यक्ष होता सचिन कुर्मे नावाचा, त्याला याच परिसरात मुन्नाच्या नावाने देखील नागरिक ओळखतात, त्याच्या रात्री उशिरा आहे जी हत्या झाली। मात्र जो हत्याचं कारण आहे ते अद्यापही अस्पष्ट आहे। आपण पाहिलं काल रात्रीची हत्या झाली, त्यानंतर जवळपास 8 ते 9 तास उलटल्यानंतर देखील अजून जो आरोपीचा शोध आहे तो मुंबई पोलीस आहे ती घेऊ नाही शकली। आता देखील आपण सध्या पाहू शकतो याच समोरचं जे घर आहे त्याच इमारतीमध्ये तो सचिन कुर्मे नावाचा तो मृतक व्यक्ती आहे तो राहतो। घराच्या खाली त्याचे जे आता त्याचे जे घरचे जे इतर मेंबर आहेत ते देखील आता हळूहळू ते जमायला देखील सुरू झाले आहे। महत्वाचं म्हणजे पाहिलं काल रात्री उशिरा या घटना घडल्याच्या नंतर या संपूर्ण परिसरामध्ये एकंदरीत जो भीतीचं वातावरण आहे ते देखील पसरलं आहे। कारण स्थानिक रहिवाशांचं असं मत आहे की हा जो मृतक व्यक्ती होता सचिन कुर्मी तो खूप चांगला व्यक्ती होता, सर्वांशी बोलून चालून होता आणि असा अचानक मृत्यू झाल्यानंतर त्यांना देखील एक अचानक आहे जो तो एक शॉक आहे तो एकंदरीत बसला आहे। सध्या तरी जो आरोपी आहे तो देखील फरार आहे। काल रात्री त्यामुळे आरोपीचा प्रत्यक्ष शोध लागल्यानंतरच पुढचं चित्र स्पष्ट होईल। धन्यवाद रिद्धेश दिलेल्या माहितीसाठी।